नमस्कार. संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची जवळपास गेल्या 30 वर्षाची सत्ता यावेळेला खंडित झालेली आहे. खरं तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मोठा विश्वास होता, नव्हे तर आत्मविश्वास होता आणि यामुळंच त्यांनी सौभाग्यवती नंदिनी देवी जगताप यांना या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी उभे केलेले होते. तसेच वैभवराजे जगताप यांनाही प्रभाग 5 मधून त्यांनी उमेदवारी दिलेली होती. या निवडणुकीमध्ये खरं तर या पूर्वीचा इतिहास पाहिला तर 1996 पासून ते 2016 पर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये जयवंतराव जगताप यांनी कोणाची ना कोणाची युती केल्याची पाहायला मिळते. एकदा तर चक्क काँग्रेस आणि भाजपची युती अशी विळ्या भोपळ्याची असणारी युती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केलेली होती आणि त्यावेळेला त्यांना यश मिळालेलं होतं. यावेळेला मात्र श्री जगताप यांनी कोणाशीही युती न करता अकेले चलो रे ही भूमिका घेतली आणि मला वाटतं तीच भूमिका त्यांना सर्वात मोठी नडलेली आहे. त्यांचा जो विश्वास होता उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि त्यांच्या म्हणजे शिवसेनेचं पाठबळ, ही भूमिका त्यांना वाटत होती की आपल्याला विजयी होऊ शकेल आणि ती आपल्याला फार मदत करेल, पण तसं काही चित्र झालेलं नाही. याउलट शिंदे शिवसेनेत गेल्यामुळं जगतापांचा जो महत्त्वाचा मतदार आहे, म्हणजे आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर सर्व मुस्लिम बांधव हे जगतापांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. पण या वेळेला त्यांना जगतापापेक्षा वेगळा पर्याय सावंत गट भेटला आणि हा सर्व बांधवांचा गट जगतापापासून तुटल्यामुळं जगतापांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. याचबरोबर आणखी सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 30 वर्षाची असलेली सत्ता आणि ही नकारात्मक मतदान जे होतं त्याचाही तोटा जगतापांना सहन करावा लागला आहे. मधल्या प्रशासकाच्या कालावधीमध्ये शहरातील शहरवासियांचे जे हाल झाले, त्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, रस्त्यावरचा धुराळ असेल, कोणत्याही प्रकारे गटारीची जी अवस्था आहे ती निश्चितच त्रासदायक झालेली आहे. पिण्याचं पाणी 3-3, 4-4 दिवस शहरवासियांना मिळालं नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने जे अक्षम्य दुर्लक्ष केलं त्याचा तोटा जगतापांना भेटलेला आहे. कारण ते जगतापांच्या सत्तेनंतर प्रशासक आहे हे लोक विसरलेले होते. एवढंच नाही तर जगतापांनी जे काही उमेदवार आता प्रभाग 5 मध्ये त्यांनी परदेशीचा उमेदवार बाजूला सारून वैभवराजे जगताप यांना जी उमेदवारी दिलेली होती ती उमेदवारी त्यांना बऱ्यापैकी अडचणीची ठरली. कारण परदेशी हे म्हणजे सावंत गटाकडे जाऊन विजयी झालेत आणि एक नगराध्यक्ष असलेला उमेदवार नगरसेवक पदासाठी पराभूत होतो. त्याचबरोबर एकाच वेळेला दोन्ही उमेदवार पराभूत होणं ही जगताप गटाच्या दृष्टीनं खूपच अडचणीची गोष्ट ठरलेली आहे. जगताप गटाच्या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जगताप गटाचे जे जवळचे अतिशय अतिविश्वासू कार्यकर्ते आहेत ते माननीय जयवंतराव जगताप यांना जे काही माहिती देतात ते चुकीची माहिती देतात आणि त्यांच्यापर्यंत विशेषतः सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटू देत नाहीत. ही एक सर्वात मोठी अडचण त्यांना झालेली आहे. कारण कार्यकर्त्यांना जर भेटायचं म्हटलं तर मधल्या माणसांनी जर मेळ जुळून दिला तरच स्वतः जगताप साहेबापर्यंत जाता येतं असा समज जो झालेला होता तो जगताप गटाला फार मोठा नडलेला आहे. खरं तर याउलट सावंत गट असेल किंवा देवी असतील तर सावंत गट तर एक जवळपास 24 तास एका जागेवरती कोणी ना कोणी त्यांचं असतं आणि देवी गटाच्या बाबतीमध्ये पण कन्हैयालाल देवी असतील किंवा सुनीता देवी असतील यांना भेटता येतं. तसं जगतापांच्या बाबतीत भेटीची स्थिती नव्हती. हाही एक फॅक्टर या निकालामध्ये आपल्याला पाहायला भेटलेला आहे. त्याचबरोबर श्री जगताप यांच्याबरोबर शिवसेनेचे नेते म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की सांगोल्याचा जो विजय आहे
तर सांगोल्याचा विजय जो शहाजी बापूंनी मिळवलेला आहे तो विजयामध्ये एकनाथ शिंदे थेट प्रचारासाठी तिथं आले होते आणि त्याचा फायदा शहाजी बापूंना झालेला आहे. अशाच प्रकारे करमाळमध्ये जर एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली असती तर उपमुख्यमंत्र्याच्या सभेचा परिणाम निश्चितच जगताप यांच्या बरोबर झालेले आहेत. या झालेल्या सभेमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील वगळता आमदार नारायणबा पाटील यांची अनुपस्थिती ही सुद्धा बरंच काही सांगून गेलेले आहे. एकंदरीत जगताप गटाच्या या अपयशामध्ये नकारात्मक मतदान, कार्यकर्त्यांचा असणारा जो अभाव आहे तो एक प्रकर्षानं जाणवलेला आहे आणि काही जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या सोबत किंवा नेत्यांना चुकीची माहिती दिली त्याचा जो परिणाम झाला त्यामुळं जगताप गटाला या निवडणुकीत अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. पण तरीही हार मानतील ते जगताप नाहीत. त्यांनी असे अनेक पराभव पचवलेले आहेत आणि या पराभवानंतरसुद्धा त्यांनी यश मिळवलेलं आहे. त्यामुळं या पुढच्या राजकारणामध्ये सुद्धा या पराभवानं न खचता जयवंतराव जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागतील आणि या शहर आणि तालुक्यातल्या अनेक अडचणीच्या दृष्टीनं कार्यरत राहतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.